प्रचंड मोठ्या प्रमाणावरती वाढलेलं आहे. काही लक्ष आपलं त्याकडे? आज अजून पाऊस पडलेला नाहीये. महाराष्ट्र देशात अनेक ठिकाणी, खास करून महाराष्ट्रामध्ये दुष्काळी परिस्थिती येणार. आणि आमच्याकडे काय चाललंय? खासदार फोडणं, आमदार फोडणं, नगरसेवक फोडणं. आमची सत्ता कशी टिकेल, वाटेल तेवढे पैसे आम्ही द्यायला तयार आहोत. माणसं विकली जात आहेत. मला असं वाटतं राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या गोष्टींचा विचार करायला नाही पाहिजे. जनतेने करायला पाहिजे, लोकांनी करायला पाहिजे. की ज्यांना निवडून आणण्यासाठी तुम्ही 4-4, 5-5 तास, 2-2 तास तिथे उन्हामध्ये त्या रांगेत उभे राहिलात, तो माणूस 50-100 कोटीसाठी म्हणून विकले जातात. त्यांना पुन्हा तुम्ही परत उभे करणार का? आत्ताही जर समजा ते परत आले तर तुमची प्रतिक्रिया काय असणार त्याच्यावरती? एक जुनं वाक्य आहे ते, स्वाभिमान मेला ना की उरतात फक्त जिवंत प्रेत. आणि हे ज्या प्रकारचं राजकारण आता महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये जे सुरू आहे, भविष्यातल्या येणाऱ्या पिढ्यांना आम्ही काय सांगणार आहोत? आम्ही विकले गेलो म्हणून तुमच्यासमोर ही परिस्थिती आली. माझ्याकडे आता एक आकडा आहे, खास करून तुमच्यासाठी आणलाय. देशात आत्महत्यांचं प्रमाण किती वाढलंय त्याचा हा आकडा इंडियन एक्सप्रेसचा रिपोर्ट आहे. काश्मीरमध्ये 16 लोकांनी आत्महत्या केल्या. मग अजून कुठेतरी जम्मूमध्ये, इथे तिथे सगळीकडे आलेत. प्रत्येक राज्याच्या दिलेल्या आहेत. कुठे 11, कुठे 42, कुठे 106 आत्महत्या मिझोराम या भागामध्ये. त्याच्यानंतर 615. त्याच्यानंतर तुमच्या गुजरातमध्ये, मध्य प्रदेशमध्ये 15,000, गुजरातमध्ये 8,000.